आज आपण ज्या स्मारकासमोर उभे आहोत त्या व्यक्तीने मांडलेला एक विचार आजही जगभरात शिकविला जातो, तो म्हणजे सर्व माणसे समान आहेत। हा विचार मांडणारे थॉमस जेफरसन नेमके कोण होते आणि त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं स्मारक इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? चला जाणून घेऊया। आतमध्ये आल्या आल्या 19 फूट उंचीचा भव्य कास्याचा पुतळा आपल्या नजरेत भरतो। हा पुतळा स्मारकाच्या अगदी मध्यभागी उभा आहे। संपूर्ण आतला भाग गोलाकार आहे। पुतळ्याभोवती उंच संगमरवरी खांब आहेत आणि वर मोठा घुमट। या घुमटामुळे आत नैसर्गिक प्रकाश येतो। आजूबाजूच्या भिंतीवरती थॉमस जेफरसन यांच्या भाषणामधील आणि लिखाणातले काही महत्त्वाचे विचार कोरलेले आहेत। या स्मारकाची आणखीन एक गोष्ट म्हणजे स्मारकाचं स्थान हे तलावाच्या काठावरती आहे। सुरुवातीला म्हणजे 1943 मध्ये पुतळा प्लास्टरचा होता, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान कास्याची कमतरता होती। युद्ध संपल्यानंतर 1947 मध्ये आजचा हा कास्याचा पुतळा बसवण्यात आला। आतमध्ये रचना अशी केलेली आहे की आपण कोणत्याही बाजूनं पुतळा जर बघितला तर आपल्याला पुतळा हा स्पष्टपणे दिसतो। हे स्मारक पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बांधलेलं आहे, त्यामुळं सूर्यप्रकाशामध्ये हे स्मारक अधिकच भव्य आणि सुंदर दिसतं। या स्मारकाची रचना प्राचीन रोमन मंदिराच्या शैलीवर आधारित आहे। थॉमस जेफरसन हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते। त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणापत्राचा मुख्य मसुदा लिहिला होता। स्मारकाच्या बाहेर आल्यावरती आपल्याला समोर असं तलावाचं दृश्य दिसतं। मंडळी, हा होता आपला थॉमस जेफरसन मेमोरियलचा ब्लॉग। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।